महिन्याचा लाडक्याचा 2500 हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता नेमका कोणत्या महिलांना हा हप्ता भेटणार आहे आणि हप्ता कधी वाटप होणार आहे याच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली। ती बातमी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर अशा कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना हे रक्षाबंधनाचं गिफ्ट देखील भेटणार आहे, अशा महिलांच्या याद्या यायला सुरुवात झालेली आहे। प्रत्येक जिल्ह्यानुसार ह्या याद्या येत आहेत आणि त्याच्यामुळे लाडक्याचा आकडेवारी एक नवीन समोर आलेली आहे। तर त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या महिलांना या ठिकाणी हप्ता भेटणार आहे आणि कोणत्या महिलांचे हप्ते बंद होणार आहेत। तर लाडक्याचा तुम्हाला वाटतंय का की 2500 हप्ता भेटायला पाहिजे तुम्हाला आणि रक्षाबंधनाचं गिफ्ट तुम्हाला भेटायला पाहिजे? तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक पाहत आहे आणि सरकारला पण विनंती आहे की लवकरात लवकर हप्ता वाटप सुरू करावा। 20 तारीख पूर्ण आज पण संपलेली आहे आणि आता येणाऱ्या ह्या 7 ते 8 दिवसामध्ये वाटप होणार का, तर हे तुम्हाला सांगणार आहे। चला व्हिडिओला सुरुवात करतो। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 25वा जो हप्ता आहे जुलै महिन्याचा हप्ता, याची खूप स्ट्रॅटेजी बदललेली आहे। तुम्हाला सुरुवातीलाच सांगतोय कारण की तुम्ही बघितलं असेल यावेळेस रक्षाबंधन आहे आणि जवळजवळ 2 वर्ष पूर्ण संपलेले आहेत आणि 12 ऑगस्टला या ठिकाणी GR जो आला होता तो GR पण रद्द केलेला आहे। बघा पहिल्या वेळेस असं झालंय, बघा या 2 वर्षामध्ये असं पहिल्या वेळेस झालंय की एक GR येतोय आणि त्याला रद्द करून डिलीट केला जातोय। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता लाडकेदानो, याच्यामध्ये 2 गोष्टी होऊ शकतात। एक ते एक 2 हप्ते म्हणजे 25वा आणि 26वा हप्ता एकत्र भेटू शकतो, असा एक नवीन GR येऊ शकतो। किंवा जर हप्ता वाटप झालं, गुड न्यूज भेटली, 2100 रुपये भेटणार का? जसं मागच्या दुसऱ्या राज्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये या ठिकाणी 1750 रुपये यावेळेसपासून सुरुवात केलेली आहे। तसं लाडक्या बहिणीसाठी काही गुड न्यूज तर नाहीये। रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणीला काही गुड न्यूज काय आहे का, हे पण आपण या ठिकाणी बघणार आहोत। कारण की बघा लाडक्याने एक गोष्ट समजून घ्या, सरकारवर आता बऱ्याच लाडक्याताई नाराज आहेत। जवळजवळ या ठिकाणी 92 लाखापेक्षा जास्त लाडक्याताई या ठिकाणी नाराज आहेत आणि ती नाराजी दूर करण्यासाठी का सरकार काही एक नवीन पाऊल घेतंय की काय, असं पण या ठिकाणी संकेत येत आहेत की बाबा लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी रक्षाबंधनानिमित्त काहीतरी गिफ्ट भेटणार आहे। लाडक्यातून तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं। चला तर कोणत्या महिला पात्र असणार आहेत हे तुम्हाला मी एकदा दाखवणार आहे। खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। त्याचबरोबर 2100 रुपये हप्ता केव्हा मिळणार, सरकारला विनंती आहे, आता 2 वर्ष पूर्ण संपलेत, 2100 रुपये टाका म्हणजे टाका, सुरुवात करा। कधी ना कधी सुरुवात करायची आहे, तुम्ही म्हणला होता, आश्वासन दिलं होतं। 2 वर्ष आता पूर्ण संपलेत, आता तरी या ठिकाणी लाडक्या बहिणीला 2100 रुपये सुरू करा अशी आपली मागणी असणार आहे आणि 3000 रुपये हप्ता मिळणार का ते तुम्हाला सांगतो। चला व्हिडिओला सुरुवात करतो। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हप्ता कुणाला मिळणार ही गोष्ट समजून घ्या। कारण की बघितलं असेल घरात सरकारी नोकरदार असेल अशा भरपूर साऱ्या लाडक्या ताईंची या ठिकाणी यादी आली आहे आणि त्या यादीमधून त्यांची नावं कमी केलेली आहेत। त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये कुणी सरकारी नोकरदार असेल तर त्यांना हप्ता भेटणार नाही। त्याच्यामुळे तुमचं नाव सांगा लाडक्यानो, जिल्हा सांगा आणि तुमच्या घरामध्ये मी हे जे प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत। तुमच्या घरामध्ये कुणी सरकारी नोकरदार आहे का? पती असू शकतात, वडील असू शकतात किंवा मुलं असू शकतात। याच्यापैकी तुमच्या घरामध्ये कोणी आहे का सरकारी नोकरदार, मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं। किंवा तुम्ही स्वतः जरी सरकारी नोकरदार असाल तरी हप्ता घेणं आता बंद करा। स्वतःहून या ठिकाणी तुम्ही अर्ज भरू शकतात, हप्ता बंद करून घेऊ शकतात। सरकारी नोकरदार असेल तर शक्यतो तुम्ही रिस्क घेऊ नका, स्वतः तुमचा हप्ता तुम्ही बंद करून घ्या। पुढचा आहे बघा, कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे। या ठिकाणी बघा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तर्फे या ठिकाणी पुढे महत्त्वाची बातमी समोर आली। ITR माहितीच्या अधिकारानुसार पण एक बातमी समोर आली की अशा 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या लाडक्या बहिणींना पण बाहेर काढण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये 2.5 लाखाचं उत्पन्न आहे का? आता कुटुंबाचं उत्पन्न समजून घ्या। यामध्ये तुम्ही असं समजू नका की माझ्या एका लाडक्या बहिणीचं उत्पन्न 2.5 लाख आहे का किंवा माझ्या पतीचं 2.5 लाखाचं आहे का, असं नाही। तुमच्या घरामध्ये रेशन कार्डवर असेल किंवा कुटुंबामध्ये मुलगा असेल, पती असेल, वडील असेल, ह्या सगळ्यांचं मिळून जरी 2.5 लाखाचं उत्पन्न असेल तरी तुमचे हप्ते बंद होणार आहेत। कारण की तुम्ही म्हणत असाल की हे सापडणार कसं, तर तुमचे सगळ्यांचे आधार कार्ड या ठिकाणी लिंक केलेले असतात, आधार कार्ड एकमेकाला जोडलेले असतात। त्या जोडलेल्या आधार कार्डवरून तुमची सगळी माहिती काढली जाते। त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये 2.5 लाखाचं उत्पन्न आहे का, कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। पुढचा आहे घरामध्ये 4 चाकी वाहन आहे का? आता सरकारला याच्यावर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतो लाडकेदानो,
सरकारने ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की 4 चाकी वाहन याच्यामध्ये कार असेल किंवा शोभेची या ठिकाणी फक्त काय म्हणतात त्याला आपली गरजा न भागवण्यासाठी अशी शौकसाठी आपण म्हणू शकतो की ही कार घेतलेली अशा 4 चाकी लाडक्या बहिणींना बाहेर काढा, काही प्रॉब्लेम नाही. पण ज्या लाडक्या बहिणीने या ठिकाणी अशी कार घेतली आहे किंवा 4 चाकी वाहन घेतलंय ज्याच्यावर त्यांचं पोट आहे, त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन त्यांचं आहे, त्याचे पैसे त्यांना त्याचे भेटतात, तर अशा लाडक्या बहिणीचे पैसे बंद करू नका. जसं काही काही लाडक्या बहिणीचे पती टॅक्सी चालवत असतील, काही लाडक्या बहिणीचे टेम्पो चालवत असतील किंवा काही दुसऱ्या गोष्टी चालवत असतील, तर अशा लाडक्या बहिणीचे हप्ते बंद करू नका, ही सरकारला विनंती आहे. त्यानंतर ई-के-वाय-सी झाली नाही. आता बघा, जर तुमची ई-के-वाय-सी झाली नसेल तरी तुम्हाला लाडक्या बहिणींनो तुमचे हप्ते भेटणे बंद झालेलं आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर मला ही गोष्ट सगळ्यांनी सांगायची आहे की ई-के-वाय-सी पुन्हा चालू झाली तर कसं वाटेल. कारण की जवळजवळ 62-63 लाखापेक्षा जास्त लाडक्या बहिणी अशा आहेत त्यांचे ई-के-वाय-सी न केल्यामुळे किंवा ई-के-वाय-सीमध्ये प्रॉब्लेम आल्यामुळे या ठिकाणी हप्ते बंद झालेले आहेत. तर त्यांची ई-के-वाय-सी जर पुन्हा चालू केली तर जवळजवळ आपल्या 60-62 लाख लाडक्या ताई पुन्हा लाडक्या बहिणीमध्ये येऊ शकतात. त्याच्यामुळे सरकारला ही विनंती आहे, मागणी आहे की लवकरात लवकर लाडक्या बहिणीची पुन्हा के-वाय-सी सुरू करा. के-वाय-सी करून त्यांना सगळ्या गोष्टी पुन्हा करा आणि लाडक्या बहिणींचे हप्ते मग त्याच्यानुसार सुरळीत होतील. ज्या पात्र लाडक्या बहिणी असतील त्यांना हप्ते द्या, पात्र नसतील तर डायरेक्ट बाहेर काढा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण पात्र लाडक्या बहिणींना पुन्हा लाडक्या बहिणीच्या योजनेत घ्या, अशी सरकारला विनंती आहे. आणि आता कुटुंबामध्ये किती महिला आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं लाडक्या बहिणींनो. लाडक्या बहिणींनो एक गोष्ट समजून घ्या, जर तुमच्या कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी असतील तर तुम्हाला या ठिकाणी हप्ते भेटणार नाहीत. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंना विनंती आहे की तुम्ही तुमच्या कुटुंबात किती लाडक्या बहिणी आहेत मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि अशा बऱ्याच लाडक्या ताई आहेत ज्यांच्या घरामध्ये फक्त आणि फक्त 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी असल्यामुळे किंवा 2 विवाहित लाडक्या बहिणी असल्यामुळे त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत. तर बघा, अशा ज्या सासू-सुना आहेत त्यांना पण हप्ते बंद झाले आहेत, पण त्या गरीब आहेत, त्यांचं हातावर पोट आहे. अशा लाडक्या बहिणीचे हप्ते पण चालू करा, कारण की त्यांचं तर त्या लाडक्या बहिणीचे पण हप्ते चालू करा अशी मी सरकारला विनंती करत आहे. चला, त्या सगळ्या गोष्टी मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. आता परत एकदा लाडक्या बहिणी एक गोष्ट तुम्ही चेक करायची आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुमचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड आहे का. आता याच्यामध्ये बरंच वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही फॉर्म कसा भरला आहे ते एकदा मला कमेंटमध्ये सांगा. ऑफलाईन फॉर्म भरला असेल, नारी शक्ती ॲपवरून फॉर्म भरला असेल तर तुम्हाला महिला व बालविकास विभाग यांच्या कार्यालयामध्ये जाऊन तक्रार करायची किंवा चौकशी करायची. पण जर तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर तुम्ही या पोर्टलवर माझी लाडकी बहीण योजना .gov.in यामध्ये गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे लाडक्या बहिणीची त्या वेबसाईटवर जायचं आहे आणि तुमचं फॉर्मचं स्टेटस या ठिकाणी अप्रूव्ड आहे का असं चेक करायचं आहे. अप्रूव्ड असेल तर 100% तुम्हाला तुमचा हप्ता भेटेल, काळजी करू नका. काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा. 3000 रुपये भेटावेत ही सरकारकडे आपली मागणी आहे. या मागणीला पण सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.